आज लय उशीर झाला कॉलेजमध्ये. ए वहिने, आल्याला दिसत नाही काय? मी एक ग्लास पाणी आण. हा देते हो ताई. ह्यात काय पडलेलं दिसते की नाही तुम्हाला? होय काय चुकून झालं असेल, बघितलं नाही हो मी. द्या इकडे, देते बदलून. कसली बाईक आणल्या काय माहित दादानं, हिच्यापेक्षा चांगली भेटली असते आम्हाला. का रडालीस ग मम्मी? काय नाही रे. खरं सांग, तुला आत्यानं ओरडल्या ना? नाही रे, पप्पा यायची वेळ झाली, आता काही बोलू नको. सायली, काय झालं का? अरे आता काही बोलू नको, पप्पा आले, शांत बस. अरे सायली, काय झालं सांगा तर. असं का तोंड पाडलाय? थांब पप्पा, मी सांगतो. थांब मम्मी. आत्या रोज मम्मीला त्रास देत्या आणि परवा तर तिनं मम्मीवर हात पण उचललेली. इथपर्यंत गेल्या गोष्ट. मग हे आधी मला पहिला का सांगितलं नाही तुम्ही? आता बघतो थांब मी. तुझी एवढी हिंमत झाली, तू आता वहिनीवर हात उचला लागल्यास? मग काय करू, मला नाही ती पसंत. अगं मूर्ख पोरगी, ज्या वेळेला तू दवाखान्यात ऍडमिट होतीस का नाही, तुझं सगळं कोण केलं? हिने केली. सकाळी तुला उठून लवकर कॉलेजला डबा लागतोय म्हणून सकाळी 5 वाजता उठून ती सगळं करत असत्या. तुला ट्रिपला पैसे पाहिजे होते, मी दिले नव्हते घरात, म्हणून तिनं साठवलेले पैसे तुला दिले. अगं स्वतःच्या पोटच्या पोराला ती कमी करते, खरं तुला कधी कशाची कमी करत नाही. जरा तर लाज वाटायला पाहिजे. त्या दगडाला सुद्धा पाजर फुटल, खरं तुला फुटणार नाही. जिथं चांगलं मिळते ना, त्या गोष्टीची कुणाला किंमत नसते. चुकलं माझ दादा, वहिनींबद्दल लय मोठा गैरसमज झालता. इथून पुढं कधीच होणार नाही असं.